नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅप शेड्यूल 2025-26 म्हणजेच आगामी वर्षात जर आपण बीएड करण्यास इच्छुक असाल तर हा व्हिडिओ खास आपल्यासाठी। विद्यार्थी मित्रों, आपला रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला जी उत्सुकता आहे तसेच पुढची स्टेप म्हणजेच आपला बीएड कॅप शेड्यूल अलॉट होणं, तो प्रदर्शित होणे, या संदर्भातील ही अपडेट। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। या अपडेटसाठी आपल्याला जावं लागेल आपल्या CET सेलच्या अधिकृत वेबसाईटवरती, ते म्हणजे cetcell.mahacet.org या वेबसाईटवरती। विद्यार्थी मित्रों, आपल्या गुगल क्रोममध्ये CET सेल असं जरी आपण टाईप केलं किंवा बीएड ॲडमिशन 2025-26 असं जरी टाईप केलं तर आपण CET सेलच्या ह्या वेब पेजवरती येतो, जिथे आपल्याला cetcell.mahacet.org पाहायला मिळतं। येथे आल्यानंतर आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे आणि स्क्रॉल केल्यानंतर इथे आपल्याला होम पाहायला मिळतं। त्या होमला आपण क्लिक करूया। होमला क्लिक करताच आपल्याला इथे काही आयकॉन्स पाहायला मिळतात। एक रनिंग नोटिफिकेशन पाहायला मिळतं, त्याला वरती स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला इथे हायर एज्युकेशन 2 नंबरला पाहायला मिळतं। टेक्निकल एज्युकेशन, ॲग्रिकल्चर, फाईन आर्ट्स, मेडिकल, आयुष इत्यादी डिपार्टमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात। इथे आपण हायर एज्युकेशन याला क्लिक करूया, जेणेकरून हायर एज्युकेशनला क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सर्व अपडेट्स पाहायला मिळतात। हायर एज्युकेशन याला आपण क्लिक करूया। याला क्लिक केल्यानंतर फक्त हायर एज्युकेशन अंतर्गत असणारे आपल्याला नोटिफिकेशन्स इथे पाहायला मिळतात। तर आपण इथे स्क्रॉल केल्यानंतर आज दिनांक 23/6/2025 रोजी आपल्याला आलेलं नोटिफिकेशन पाहायला मिळतं, जे की आपल्या इंटिग्रेटेड बीएड संदर्भात आहे। विद्यार्थी मित्रों, बीएड एमएड म्हणजेच इंटिग्रेटेड बीएड याचं नोटिफिकेशन आपल्याला आलेलं पाहायला मिळतं। आता आपलं बीएडचं जे नोटिफिकेशन आहे तेही लवकरच प्रदर्शित होईल। इथे आपल्याला जो आयकॉन दिसतोय तो म्हणजे इथे डाउनलोड, याला आपण क्लिक करूया आणि नोटिफिकेशन चेक करूया। इथे आपल्याला CET सेलचा लोगो, CET सेलचं कोटेशन जे की स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई हे पाहायला मिळतं। दिनांक आपण पाहू शकता 23/6/2025। त्यानंतर इम्पॉर्टंट नोटीस, कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल अकॅडमिक इयर 2025-26 बीएड एमएड आणि एमएड ह्या 2 कोर्सेससाठी हा आहे। तर बीएड एमएड म्हणजेच इंटिग्रेटेड बीएड आणि एमएड या संदर्भातला हा शेड्यूल आपल्याला पाहायला मिळतो। खाली आपण नोटिफिकेशन पाहूया, वाचूया। त्यामध्ये द ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग शेड्यूल ऑफ सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस दॅट इज कॅप फॉर द बीएड एमएड मीन्स इंटिग्रेटेड बीएड अँड एमएड कोर्सेस अंडर द हायर एज्युकेशन डिपार्टमेंट बीइंग गिवन इन द फॉलोइंग टेबल। एक टेबल आपल्याला दिलेला आहे। सेम शेड्यूल आपल्याला जनरल बीएड, स्पेशल बीएड आणि ELCT बीएड, ज्याला आपण इंग्लिश मीडियम बीएड असं म्हणत असतो, त्या तिन्हीचाही आपल्याला एकत्रितपणे शेड्यूल आलेला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर हा कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू रजिस्टर फिल कॅप ॲप्लिकेशन फॉर्म फॉर द रिस्पेक्टिव्ह कोर्सेस विदिन द शेड्यूल डेट्स। तर विदिन द शेड्यूल डेट्स हा एक महत्त्वाचं वाक्य आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे। दिलेल्या तारखेतच फक्त आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतं। तारीख संपल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन्स बंद होऊन जातात आणि कुठल्याही पद्धतीने ते आपल्याला परत करता येत नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा। त्यानंतर इथं आपण पाहू शकता सिरियल नंबर, नेम ऑफ द कोर्स, त्यानंतर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग फॉर द महाराष्ट्र स्टेट और आउट ऑफ महाराष्ट्र स्टेट स्टुडंट फ्रॉम टू द आपल्याला इथे डेट्स दिलेल्या आहेत। त्यानंतर स्क्रुटिनिटी आणि व्हेरिफिकेशन ह्या बाबी आपल्याला पाहायला मिळतात। तर बीएड एमएड हे इंटिग्रेटेड बीएड आहे, हे लक्षात ठेवा। इंटिग्रेटेड बीएड, तर इंटिग्रेटेड बीएड एमएड हा जो कोर्स आहे तर या कोर्सचं हे नोटिफिकेशन आहे। रजिस्ट्रेशनचा टाईम काय आहे तर 23 तारखेपासून तर 4/7/2025 म्हणजेच 4 जुलै इथपर्यंत आपल्याला टाईम दिलेला आहे। तब्बल 11 दिवस रजिस्ट्रेशनसाठी ह्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत, ज्यांनी बीएड एमएड आणि एमएड कोर्ससाठी CET दिलेली आहे। त्यांचा हा शेड्यूल आपल्याला पाहायला मिळतो। विद्यार्थी मित्रों, आपण यापूर्वीच सांगितलं होतं की 25 तारखेपर्यंत शेड्यूल रिलीज होईल। 23 तारखेला हा इंटिग्रेटेड बीएडचा शेड्यूल जो आहे तो रिलीज झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। आता 24 आणि 25 2 दिवसामध्ये आपला जो शेड्यूल आहे तो नक्कीच रिलीज होईल, ही बाब आपण लक्षात ठेवा। तसेच इतर ज्या अपडेट्स आहेत यासाठी आमच्या चॅनलला लिंक राहा। आपल्या शेड्यूल संदर्भातील अपडेट्स तसेच शेड्यूल दरम्यान करावयाची जी कार्यवाही आहे
ती कशाप्रकारे पूर्ण करायची, तसेच ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपलं शेड्यूल अजून अपलोड होणं बाकी आहे, जो की BEd ELCT BEd ज्याला आपण म्हणत असतो, BEd जनरल, त्यानंतर BEd स्पेशल आणि BEd ELCT. तर हे सर्व जे BEd आहेत विद्यार्थी मित्रो, तर याचा शेड्यूल जो आहे लवकरच प्रदर्शित होईल. तसेच याच्या अपडेट्स आपल्याला 100% आमच्या चॅनलवरती मिळतील याची खात्री बाळगा. तसेच चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केले तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.